सो मंडळी 101% आम्हाला वाघाचाच आवाज आला होता इथून, कारण एकदम घनदाट जंगल आहे आजूबाजूला. तर आम्ही आता निघतो इथून. थोडंसं घाबरलो, पण एरिया पण तेवढा खतरनाक आहे, एकदम डेंजर. हे मागे दिसतंय ते मंदिर. सो नमस्कार मंडळी, आत्ता सध्या मी आहे पाटण रोड उरुल इथे. तर मी आलेलो आहे आमच्या नानांबरोबर. हे बघू शकता, हे आमचे बंडा नाना आहेत. आम्ही लोक आलेलो आमच्या बाईकवरून. तर आमचे जे नाना आहेत त्यांचं काहीतरी काम होतं ते निसरे फाट्यावरती. तर ते काम कंप्लीट करून आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे माझ्या मागे हे बघू शकता तुम्ही. इथे भैरवनाथ शिव मंदिर आहे उरुल. तर आमचे नाना बोलले की मंदिर खूप खास आहे, खूप भारी आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. शंकराचं मंदिर आहे, तर आपण व्हिजिट देऊया. चला आतमध्ये जाऊयात. लोकेशन करून घ्या, म्हणजे नॅचरलमध्ये येईल ना सगळं. हे बघू शकता, हे मंदिराचा एंट्रन्स आहे, भैरवनाथ मंदिर. चला आतमध्ये जाऊया आपण. सोलार पण बसवले तिथे मस्तपैकी. खूप असं छानसं लोकेशन आहे. लोकांची पण गर्दी आहे. हे प्राचीन असं शिव मंदिर. हा जो उरुलचा घाट आहे, बरोबर घाटाच्या खालीच आहे. खूप जबरदस्त, खूप मस्त, खूप छानसं असं लोकेशन आहे. शंकर देवाचं मंदिर. तर आम्ही आलेलो आहोत बघण्यासाठी. हे आमचे नाना. शिवशंभो शिवशंभो शिवशंभो. हर हर महादेव. शंकर भगवानांचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही इथे छोटासा वॉटरफॉल आहे. कॅमेरा जज करतो की नाही काय आयडिया नाही आहे, पण समोरच एक मस्त असा वॉटरफॉल आहे. हे बघा, खूप छान असं ॲटमॉस्फिअर. बरोबर जो उरुल घाट आहे त्या उरुल घाटाच्या बरोबर खाली हे शंकर भगवानाचं मंदिर आहे. आणि हे मस्त असं मंडळी, तुम्हाला विश्वास नाही पटणार, पण आत्ता जस्ट आम्ही वाघाचा आवाज ऐकला इथे. तर 100% इथे वाघ असणार आहे. - 100% पक्का इथे असणार आहे वाघ. चला मग आपण इथून निघूयात आता.
वरती बरोबर उरुलचा घाट आहे आणि त्याच्या खाली बरोबर हे सुंदर असं मंदिर आहे. हे बघा खूप छान. हर हर महादेव. एकदम जुनीतली गुफा. हे बघू शकता ही गुफा आहे आणि त्याच्या आजूबाजूचं हे नेचर ॲटमॉस्फिअर एकदम झकास. पावसाळ्यात तर एकदम मजा येत असेल ना फुल ऑन. पावसाळ्यात फुल ऑन धमाल असेल. पावसाळ्यात बघूया आपण एकदा व्हिजिट करूया. मंडळी 101% आम्हाला वाघाचाच आवाज आला होता इथून, कारण एकदम घनदाट जंगल आहे आजूबाजूला. तर आम्ही आता निघतो इथून. थोडंसं घाबरलो पण एरिया पण तेवढा खतरनाक आहे. एकदम डेंजर. हे मागे हे दिसतंय ते मंदिर. काय वाटतं तुम्हाला तो आवाज कशाचा होता? 101% तो टायगरचा आवाज होता. तुम्हाला काय वाटतं? असं काय सांगता येत नाही. पण तो टायगरचाच आवाज होता. मी एकदम क्लिअर ऐकला होता टायगरचा आवाज होता. त्याच्यामुळे आपल्या जोडीला जे दुसरे भाविक होते ना ते घाबरले होते. मला पण थोडीशी भीती वाटली, पण बोलला आपण देवाच्या मंदिरात आलो, काय टेन्शन नाही. पण पटकन दर्शन घेऊन आम्ही आलो. आणि गाईज तो 100% टायगरचाच आवाज होता कन्फर्म. कारण तो टायगरचा एक जो रोरिंगचा आवाज असतो ना एक प्रकारचा, तो बरोबर ओळखला होता. तो ज्या पद्धतीने ओरडत होता ना टायगरच होता. चला तर मग इथला व्लॉग शेवट करूया व्लॉगचा. तर कसा वाटला तुम्हाला हा शंकर भगवान देवाचा आपल्या देवाचा व्लॉग? जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट ऑल्सो. सबस्क्राईब करा राहुल चिती व्लॉग्स. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत टाटा बाय. आनंदी रहा, खुश रहा. बाय.